हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 6 सप्टेंबर 2024 वार आहे शुक्रवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे हरतालिका। तर हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा। हरतालिकेच्या तिथीला विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, त्याचप्रमाणे अविवाहित मुली आपल्या मनपसंत जोडीदारासाठी व्रत हे करत असतात। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिका हे व्रत साजरं केलं जातं आणि या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शंकर यांची विधिवत पूजा केली जाते। तर या दिवशी व्रतासोबतच आणि या पूजेसोबतच वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही अत्यंत प्रभावशाली उपाय सांगितले जातात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी 108 तांदळाचा अतिशय प्रभावशाली उपाय हा शेअर करणार आहे। तर हा उपाय केल्यामुळे साक्षात महादेव आणि माता पार्वती हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल। घराची भरभराट होईल, दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल। तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज शुक्रवारी हरतालिका व्रताच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय तुम्ही आज संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता, जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय तुम्हाला तुमच्या घरीच करायचा आहे, कुठेही मंदिरामध्ये वगैरे जाण्याची गरज नाहीये। फक्त हा उपाय करण्यासाठी तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग हे असायला हवं, किंवा या दिवशी आपण वाळूचं महादेवाचं शिवलिंग बनवत असतो तर ते सुद्धा चालेल आणि तुम्ही हा उपाय करू शकता। ज्यांना वाळू मिळणार नाही अशांनी मातीचा महादेव बनवला तरीही चालेल, किंवा तुम्ही गव्हाचं कणिक म्हणून त्याचं सुद्धा तुम्ही महादेवांचं शिवलिंग जे आहे तर ते बनवू शकता, किंवा तुम्ही तुळशीमध्ये जी माती असते तर त्यातली थोडीशी माती काढून त्या मातीचं महादेवांचं शिवलिंग हे बनवलं तरीही चालेल। शेवटी भक्तिभाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तुम्हाला या दिवशी जर वाळू मिळाली नाही तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा जे सांगितल्याप्रमाणे जे गव्हाचं कणिक आहे किंवा थोडीशी माती जर तुम्हाला तुमच्या कुंडीमधली तुम्ही काढून बनवली तरीही चालेल। उपाय करण्याच्या आधी आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। आपल्या देवघरांची पूजा अर्चा ही तुम्ही सकाळी करून घेतलीच असेल, हरतालिकेची पूजा सुद्धा तुम्ही केलेलीच असेल, तर 12च्या आत सर्वांनी ही पूजा केली असेल आणि कुठल्याही प्रकारचं फळ किंवा इतर उपवासाचे पदार्थ जे आहेत तर त्याचं सेवन तुम्हाला पूजेच्या आधी करायचं नाहीये। सर्वप्रथम तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यानंतर उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते तुम्हाला या दिवशी खायचे असतात। तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे, जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि प्रत्येकाच्या मनामध्ये अगदी छोट्या मोठ्या इच्छा या असतातच, आता माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या इच्छा या मनामध्ये असतातच। सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर आयुष्यामध्ये कष्ट, मेहनत आणि प्रयत्न करत असतो, पण कधी कधी प्रयत्न केले, कितीही कष्ट केले तरी सुद्धा आपल्या मेहनतीला यश हे मिळत नाही आणि त्यामुळे आपली शेवटीची इच्छा आहे तर ती अपूर्णच राहते। तर अशा जेव्हा विशिष्ट तिथी असतात तेव्हा या तिथींवरती जर आपण कष्टासोबत आणि मेहनतीसोबतच काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होतात, कारण विशिष्ट तिथीवरती दैवी शक्ती या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि अशा वेळेला जर आपण उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं। आता तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दलची असेल, धनप्राप्तीबद्दलची असेल, किंवा कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल, पतीची प्रगती होण्याबद्दल, किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल, किंवा तुमची शारीरिक मानसिक कोणत्याही प्रकारची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये वर्षभर भरभराट ही होईल, घरामध्ये दरिद्री आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होते, कारण हरतालिका हे व्रत वर्षात आपण एकदाच करत असतो आणि हे व्रत सर्वात कठीणातील कठीण व्रत मानलं जातं आणि या दिवशी आपण हे जे काही उपाय करत असतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं।
तर उपाय करण्यासाठी आपल्याला 108 तांदूळ लागणार आहेत। तांदूळ घेताना अखंड चांगले पाहून घ्यायचे आहेत, तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले तांदूळ घेऊ नका। 108 अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला हरतालिकेची पूजा करायची आहे आणि तिथे बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हरतालिकेची पूजा करून झाल्यानंतर 108 तांदूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हाताची मूठ तुम्हाला बंद करायची आहे। मूठ बंद करून तुम्हाला ओम नमः शिवाय असं हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे। आणि यानंतर हे अभिमंत्रित झालेले 108 तांदूळ आहे, तर या तांदळामधला एक एक दाणा घेऊन तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे। पुन्हा दुसरा तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे, ओम नमः शिवाय असं म्हणत तुम्हाला महादेवांवरती हा तांदळाचा दाणा अर्पण करायचा आहे। तांदूळ अर्पण करत असताना तुम्हाला डाव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने तुम्हाला एक एक तांदळाचा जो दाणा आहे तर तो शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे। आणि हे तांदूळ तुम्ही अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला हे तांदूळ तिथून काढून घ्यायचे आहेत आणि तांदूळ जेव्हा तुमच्या घरामध्ये तुम्ही भात बनवणार असाल किंवा जेव्हा तुम्ही खीर बनवाल किंवा तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये सुद्धा अगदी हे तांदूळ टाकून द्यायचे आहेत। निर्माल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे तांदूळ विसर्जित करायचे नाहीयेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला बेलाच्या पानावरती हे जे तांदूळ आहेत तर ते तुम्ही अर्पण करू शकता, जेणेकरून सहजरित्या दुसऱ्या दिवशी हे तांदूळ जे आहेत तर ते तिथून तुम्ही उचलून घेऊ शकता। जेव्हा तुम्ही हे 108 तांदूळ महादेवांवरती अर्पण कराल त्यावेळेला तुमच्याकडनं 108 वेळेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुद्धा होतो आणि शेवटी तांदूळ अर्पण केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून महादेवांना आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। आणि असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला मी अजून एक उपाय सांगणार आहे, तर हा उपाय सुद्धा तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही करू शकता। या दिवशी जरी तुम्ही घरी पूजा केली असेल तरीही तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आवर्जून जायचं आहे, कारण मंदिरामध्ये जी सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्हिटी असते तर ती खूप जास्त प्रमाणात असते आणि तिथे जाऊन जे काही आपण उपाय करतो तर ते खूप प्रभावी असे ठरत असतात। दुसरा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे, तर हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे, घरी करता येणार नाही। उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत। सुपाऱ्या घेताना कुठेही किडलेल्या किंवा खराब झालेल्या काळ्या पडलेल्या सुपाऱ्या घेऊ नका। 2 सुपाऱ्या घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे। जाताना तुम्हाला एक तांब्याभर जल हे नक्की तुम्ही घेऊन जा आणि महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर तिथे तुम्हाला या 2 सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या अर्पण करून यायच्या आहेत आणि या सुपाऱ्या सुद्धा आपल्याला शिवलिंगावरतीच अर्पण करायच्या आहेत। आणि या जेव्हा सुपाऱ्या तुम्ही अर्पण करणार आहात तेव्हा सुद्धा तुम्हाला तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे। तर हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावी आहे आणि ज्यांनी हा उपाय केला आहे त्यांना त्याचं फळ सुद्धा प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे तुमची एक इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा एक उपाय सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता। जसे की व्यवसायामध्ये प्रगती असेल, नोकरी प्राप्ती असेल, नोकरीमध्ये प्रमोशन होण्याबद्दल असेल किंवा नोकरीमध्ये तुमची इन्क्रीमेंट होण्याबद्दलची किंवा कुटुंबाची प्रगती होण्याबद्दलची कुठल्याही प्रकारची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। तर असे हे अत्यंत 2 प्रभावशाली उपाय तुम्हाला आज करायचे आहेत। जरी तुम्ही व्रत केलं असेल तरीही तुम्ही उपाय करू शकता आणि जरी नसेल केलं तरीही तुम्ही हा उपाय करू शकता। तर चला, झालेली सेवा ही मी भगवान महादेवांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।